नमस्कार. आज या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर घेऊन आलो आहे. संविधान आपण का वाचावं, संविधान म्हणजे नेमकं काय, आम्ही संविधान पाहिलं तरी आहे का, किंबहुना संविधान निर्मिती अगोदर आम्हाला जी पार्श्वभूमी आहे ते आम्ही समजून घेतली आहे का. तर या अगोदर आपल्याला पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर 9 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधींनी भारत छोडो जे आंदोलन केलं होतं, याच्यानंतर लवकरच ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या नेत्यांना अटक करायला सुरुवात केलेली होती. तर त्याच्यातील जे अनेक जण होते हे भूमिगत झालेले होते आणि भारतावर राज्य करणे आता त्यांना शक्य नव्हते, म्हणून असे ब्रिटिशांना कळालं होतं. तर भारतातील सत्ता हस्तांतरणाच्या बाबत चर्चेला सुरुवात झालेली होती आणि मग सत्ता हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे किंवा जे साधने आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी एक कॅबिनेट मिशन सुरू करण्यात आलेलं होतं. एकाच समग्र भारतातून 2 राज्य तयार करण्याचा निर्णय त्याच्यात घेण्यात आलेला होता. त्याच्यात किंबहुना भारत आणि पाकिस्तान ही फाळणी जी आहे ती मुस्लिम लीगच्या हटवादीपणाच्यामुळे मुस्लिम हितसंबंध हिंदूंपेक्षा वेगळे आहेत या मानसिकतेला ब्रिटिशांनी खतपाणी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्यास आढळतो. मग एक घटना सभा स्थापन करण्यात आली होती. या दोन्ही राज्यांना स्वतःच्या घटना तयार करता येऊ शकतील असा निर्णय त्या काळी घेण्यात आलेला होता. मग त्याच्यामुळे 1946मध्ये घटना विधानसभेने स्वातंत्र्य भारताची एक घटना बनवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने पहिलं कार्य त्या ठिकाणी सुरू केलं. राज्यघटनेच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला 13 समित्यांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. या समित्यांनी इतर देशांच्या ज्या घटना आहेत त्या वेळेचे विद्यमान कायदे विचारात घेतले होते आणि त्यानंतर एक समिती जिला घटना मसुदा समिती असं म्हटलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ही समिती होती, ज्याच्यामध्ये एन गोपाल, स्वामी अय्यंगर, डॉक्टर के.एम. मुंशी होते, श्री अल्लादीकृष्ण स्वामी होते अय्यर, श्री एम. माधवराजू, श्री सय्यद मोहम्मद सादुल्ला आणि के.पी. खेतान या प्रकारचे सदस्य त्याच्यामध्ये होते. मग समितीने मसुदा निश्चित केला आणि 26 जानेवारी 1948मध्ये एका शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला तो होता. लोकांना, प्रांतीय सरकारे आणि संस्था यांना कोणत्याही सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. एकूण याच्यामध्ये 7635 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांचा विचार केल्याच्यानंतर आणि समर्पक प्रस्ताव जे आहेत ते समाविष्ट केल्याच्यानंतर मसुदा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेसमोर ठेवण्यात आला होता आणि तो मंजूर करण्यात आले होता. तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते. मग 26 जानेवारी 1950 रोजी घटनासभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सी राम गोपालचारी, जे पहिले भारतीय गव्हर्नर होते, यांच्या स्वाक्षऱ्यासहित घटनेचा अवलंब केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या अवलंबाने भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राज्य त्या ठिकाणी बनला, देश बनला. राष्ट्राच्या प्रशासनाने तत्त्वज्ञान सूचित करणारे आणि कारणे किंवा हेतू देणारे, राष्ट्राचे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले उद्देश आणि उद्दिष्टे घालून देणारी एक रूपरेषा, एक विधान आहे. मग विषयाला हात घालत असताना आपण सुरुवात करूया ती प्रास्ताविकपासून. तर याच्यात मूळ विषय असा आहे की संविधानाचं प्रास्ताविक आम्ही पाहिलं तरी आहे का. तर संविधानाचं प्रास्ताविक आम्हाला काय सांगतं, कोणत्याही देशाचं संविधान जे आहे ते त्या देशाचं सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज असतं आणि दस्तऐवज आहे म्हणजेच ते एका कायद्याचे पुस्तक आहे. जशी प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना असते, उद्देशिका वा भूमिका सुरुवातीलाच मांडलेली असते, ज्यात ते पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा स्पष्ट करण्यात आलेला असतो. तसेच आपल्याला संविधानाचा उद्देश देखील प्रारंभी त्या ठिकाणी त्याच्या प्रस्ताविकेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये देशाला तसेच देशवासियांना कशा प्रकारे देश बनवू इच्छितो. आता या प्रस्ताविकेमध्ये काय आहे ते आपण जसंच्या तसं पाहूया आणि जसं त्या तसं अभ्यासून घेऊया. तर उद्देशिका काय म्हणते, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम
समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। संविधानाची प्रास्ताविका वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की ती एक प्रकारे 3 भागांमध्ये त्या ठिकाणी विभागलेली आहे। मग त्याचा पहिला मूळ असा की आम्ही भारताचे लोक, आपला भारत देश आपण कसा बनवणार आहोत, मुद्दा क्रमांक 2। आणि तिसरा मुद्दा असा आहे की देशाच्या नागरिकांना आपण काय देणार आहोत। याप्रमाणे संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विश्वासार्ह माहिती दिसते। मग आपण एक एक करून या भागांची माहिती थोडक्यात अभ्यासून घेऊया। तर आम्ही भारताचे लोक, आपल्या प्रस्ताविकेची जी सुरुवात आहे ती आम्ही भारताचे लोक अशी आहे। हा एक खूप व्यापक अर्थ असलेला शब्दसमूह आहे। अमेरिकेच्या संविधानामध्ये सर्वप्रथम या शब्दसमूहाचा वापर करण्यात आलेला होता आणि मग संविधान निर्माणाच्या वेळी प्रस्ताविकेची जी सुरुवात आहे ती कोणत्या शब्दाने करावी याच्याबाबत मतांतरे होती। मग शेवटी याच्याबाबत मतदान घेण्यात आलं आणि कोणत्याही धार्मिक बाबींशी संबंध किंवा शब्द न जोडता आम्ही भारताचे लोक या शब्दसमूहाने प्रस्ताविकेची सुरुवात या ठिकाणी करण्यात यावी हे ठरविण्यात आलं। मग आता आम्ही भारताचे लोक या शब्दाची जी व्यापकता आहे ती काय आहे, तर आम्ही भारताच्या लोकांच्या नावाने काही संकल्प करीत आहोत। आपल्या देशाच्या संविधान निर्मितीमागे जी प्रेरणादायी शक्ती आहे ती म्हणजे भारताची जनता आहे। या संविधानातील जो काही संकल्प आहे तो आम्ही भारतीयांनी केलेला आहे। शिवाय ही सुरुवात देशाची एकता आणि एकात्मतेच्या भावनेचे दृढीकरण देखील करणारी आहे। या 3 शब्दामध्ये आम्ही सर्व फक्त आणि फक्त भारतीय आहोत, म्हणून फक्त भारतीय हा संकल्प करतोय ही भावना याच्यातून वृद्धिंगत होताना आम्हाला दिसते। येथे कोणत्याही धर्माचा संदर्भ नसून सर्वजण केवळ भारतीय या नात्याने एकत्रितपणे उद्याचा भारत घडवण्याचा संकल्प करीत आहोत। याचा आणखीन एक व्यापक अर्थ जर करायचा असेल तर भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना जे हक्क आणि अधिकार बहाल केलेले आहेत ते कोण्या एका राजा, महाराजा किंवा बादशहाला उदार होऊन दिलेले नाहीत, तर अधिकार म्हणजे आम्ही भारतीयांनीच एकमेकांच्या माणूसपणाला दिलेली मान्यता आहे। यातील क्रांतिकारी आशय नीट लक्षात घेऊन आपण भारतीयांनी एकमेकांच्या सोबत जगण्याची आणि विकासाच्या दिशेने एक साथ पुढे जाण्याची जी सवय आहे ती आपल्याला लावून घेतली गेली पाहिजे, कारण या सवयीने आम्ही सुजलाम सुफलाम होऊ शकतो। मुद्दा दुसरा असा होता मित्रांनो की आपला भारत देश आपण कसा बनवणार, तर आम्ही भारताचे लोक आपल्या देशाला कसे बनवू इच्छितो हे दर्शवण्यासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या महत्त्वाच्या ज्या 5 शब्दांचा वापर आपल्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये करण्यात आलेला आहे तो असा आहे। मूळ प्रस्ताविकेमध्ये सार्वभौम, लोकशाही, गणराज्य हे 3 शब्द होते। नंतर 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि प्रस्ताविकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द त्याच्यामध्ये जोडण्यात आले। मग थोडक्यात काय, तर ह्या 5 संकल्पना ही आपल्याला समजून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। मग सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा याच्यात येतो सार्वभौम। तर आपण प्रस्ताविकेमध्ये आपल्याला भारत देशाला एक सार्वभौम राष्ट्र बनवण्याचा जो संकल्प केलेला आहे तो सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभावाखाली नसणे। सार्वभौम भारत म्हणजे काय, तर आता आपण पूर्णपणे स्वातंत्र्य असून आपल्यावर कोणत्याही परकीय शक्तींची या ठिकाणी नियंत्रण नाही। त्याच्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर
देखील आपण आपले निर्णय जे आहेत ते घ्यायला मुक्त आणि सक्षम आहोत. राष्ट्रकुल आणि संयुक्त राष्ट्र यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सदस्यत्व ज्यावेळेस स्वीकारलं जातं त्यावेळेस सार्वभौमत्वाचा लोप होतो असं नसतं. याचा दुसरा मुद्दा आपण असा आहे लोकशाही, ज्याला आपण डेमोक्रेसी असं म्हणतो. मग आपण लोकशाही राज्य घडवण्याचा संकल्प प्रस्ताविकेमध्ये केलेला आहे. लोकांनी केलेले आणि लोकांसाठीचे राज्य ही लोकशाहीची अब्राहम लिंकन यांनी केलेली जी व्याख्या आहे ती अतिशय लोकप्रिय या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते, सुप्रसिद्ध आहे. मग लोकशाही राज्य म्हणजे काय तर प्रौढ मताधिक्याच्या आधारे खुल्या प्रवर्गाच्याद्वारे निवडून दिलेल्या लोकांना आपण प्रतिनिधींद्वारे चालवणारे जे राज्य आहे त्याला आपण लोकशाही, हा डेमोक्रेसी शब्द आहे. तो इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द आहे. तर डेमोस म्हणजे काय तर सामान्य जनता आणि क्रेसी म्हणजे सत्ता. थोडक्यात लोकशाही या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मतांचा आदर करणारी लोकांद्वारे निवडून गेलेली सत्ता आहे असं मला वाटतं. याच्यात तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे गणराज्य, त्याला आपण रिपब्लिक असं म्हणतो. मग गण म्हणजे समूह आणि गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक. साधारणपणे राज्याशिवाय चालवण्यात जाणाऱ्या किंवा सर्वसाधारणपणे लोकनियंत्रणाच्या खाली असणाऱ्या शासन पद्धतीला आपण गणराज्य म्हटले जाते किंवा त्याला गणराज्य आपण म्हणतो. मग गणराज्यामध्ये सत्ताधारी हे आनुवंशिक नसून प्रजेद्वारे निवडलेले असतात. आपण प्रतिनिधी स्वरूपातले गणराज्य स्वीकारलेले आहे. म्हणजे दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण मतांद्वारे आपला जो प्रतिनिधी ठरवतो त्याला आपण या पद्धतीने निवडून देत असतो. याच्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा म्हणजे समाजवादी, त्याला सोशलिस्ट आपण म्हणतो. समाजवादी विचारसारणी म्हणजे थोडक्यात समता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्थेचा पुरस्कार करणे, संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीला ठेवून सर्वांना समान मानणारा संपत्तीचे न्याय वितरण करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणणारी विचार प्रणाली म्हणजे समाजवाद होय. मग उत्पादन, विभाजन आणि विनिमय यांची जी साधने आहेत ते जनतेच्या म्हणजेच समाजाच्या मालकीची व्हावीत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणांची जोपासना करण्याचा समान संधी दिली जावी आणि त्यातून समाजाच्या उत्पादन शक्तीचा विकास व्हावा. ही तत्त्वे समाजवादामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. दारिद्र्य व शोषण संपुष्टामध्ये आणून याच पातळीवर समाजाची पुनर्रचना करणे ही मानवी सुखी आणि समृद्ध करण्याचे आव्हान समाजवादाच्या संकल्पनामध्ये अभिप्रेत आहे. आणि याच्यात पाचवा मुद्दा म्हणजे धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम आपण त्याला म्हणतो. तर धर्मनिरपेक्ष राज्याचा अर्थ ज्या राज्यात कोणताही अधिकृत धर्म नाही परंतु राज्य मात्र धर्मांचा प्रचार आणि प्रसार विकासाच्या संदर्भात समान तत्वावर काम करेल. कोणत्याही एखाद्या विशिष्ट धर्माला प्राधान्य दिले जाणार नाही. धर्मनिरपेक्षता हा शब्द अमेरिकन राज्यघटनेतून घेण्यात आल्याचं आपल्याला सांगण्यात येतं. परंतु अमेरिकेतील आणि भारतातील धर्मनिरपेक्षतेमध्ये खूप फरक आहे असं मला वाटतं. मग अमेरिकेची धर्मनिरपेक्षता ही नकारात्मक बाजूची असून भारताची जी धर्मनिरपेक्षता आहे ती मात्र सकारात्मक बाजूची या ठिकाणी दिसून येते. तर मग असं का? तर अमेरिकेमध्ये सरकारने स्वतःला धर्मापासून पूर्णपणे अलिप्त करून घेतलेले आहे. तेथे सरकार धार्मिक बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. या उलट भारतामध्ये मात्र तसं नाही. भारतामध्ये धर्माच्या अनुषंगाने कायदे देखील शासन बनू शकतात. हे अनुच्छेद 25च्या अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं. म्हणजेच काय तर भारतात सरकार तटस्थ आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने सर्व धर्माच्या बाबतीमध्ये कार्य करू शकतं. अशा प्रकारचा उद्याचा भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा म्हणून संकल्प आम्ही भारतीयांनी आपल्या प्रस्ताविकेच्या माध्यमातून केलेला आहे. मग देशाच्या नागरिकांना आपण काय देणार आहोत हाही प्रश्न यांनी पुन्हा त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपण आपल्या देशाच्या सर्व नागरिकांना 4 महत्त्वाच्या बाबी देण्याचा संकल्प त्या ठिकाणी संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये केलेला आहे. मग ते कोणते? तर
सर्वप्रथम न्याय, ज्याला आपण जस्टिस असं म्हणतो. आपण आपल्या देशातील सर्व नागरिकांना एकूण 3 प्रकारचे न्याय देणार आहोत किंवा त्या घटनेने आपल्याला दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सामाजिक न्याय, त्याला आपण सोशल जस्टिस असं म्हणतो. आपल्या देशातील कुठल्याही नागरिकांसोबत धर्म, जात, वंश, लिंग या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी केला जाणार नाही. सामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहित समता अधिष्ठित न्याय समाजाची निर्मिती होय. याचा दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक न्याय, त्याला इकॉनॉमिक जस्टिस असं आपण म्हणतो. तर आर्थिक न्यायाचा शब्दचा हा अर्थ आहे आर्थिक क्षेत्रांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दान करणे आणि देशातील सर्व नागरिकांना आपल्या आवडीचे काम किंवा व्यवसाय म्हणजेच उपजीविकेचे साधन निवडण्याचा त्या ठिकाणी अधिकार असेल. सर्वांना समान कामासाठी समान वेतन असेल, याच्याबाबत कोणत्याही आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला करता येणार नाही. आणि याचा तिसरा मुद्दा आहे राजकीय न्याय, त्याला आपण पॉलिटिकल जस्टिस असं साधारणतः संबोधतो. मग राजकीय न्याय म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न होता जनतेची शासनामध्ये भागीदारी. मग ही भागीदारी देत असताना देशातील सर्व नागरिकांना कोणत्याही कारणाने, उदाहरणार्थ जात, धर्म, वंश अथवा लिंग असेल, त्याच्या आधारावर आपण भेदभाव करता येणार नाही. म्हणून समान संधी उपलब्ध करून देण्यात येईल. जनतेला मतदानाचा जो अधिकार आहे आणि सार्वजनिक पदांवर जी नियुक्ती आहे, या 2 माध्यमातून शासनामध्ये भागीदारी होत असते. स्वातंत्र्य, ज्याला लिबर्टी आपण म्हणतो, सर्व भारतीय नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना हे जे 5 प्रकारचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी बहाल करण्याचा संकल्प आपल्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये करण्यात आलेला आहे. या सर्व ज्या संकल्पना आहेत या आपण अनुच्छेद 19 जाणून घेताना विस्ताराने समजून घेत असतो. समानता, ज्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो, मुद्दा क्रमांक 3. प्रत्येक भारतीय नागरिकाला दर्जेची, इट मीन बाय स्टेटस, दर्जेची आणि संधीची, अपॉर्च्युनिटी, तर दर्जेची आणि संधीची समानता देण्यात येईल. समाजामध्ये असणाऱ्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ भेदभावाला शासकीय पातळीवरून पूर्णपणे संपवण्यात आलेले आहे. शिवाय ते सामाजिक क्षेत्रातून देखील संपवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच शासकीय सेवेमध्ये नोकरीची संधी देताना देखील कोणत्याही पात्र उमेदवारांना देखील कोणत्याही आधारावर ती नाकारली जाणार नाही. हे अनुच्छेद 14 ते 18 आणि अनुच्छेद 19 मध्ये विस्ताराने समानतेच्या अधिकारांबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्या तरतुदीमध्ये आपल्याला याच्याबाबत सविस्तर अशी माहिती मिळते. मुद्दा क्रमांक 4, ज्याला बंधुता आपण म्हणतो. आपण सर्वजण एक समान असून आपल्या देशातील सर्व लोकांमध्ये बंधुता वाढवण्यासाठी प्रयत्नशील करतील आणि आपल्या देशातील लोकांमधील बंधुत्वाच्या भावनेवर आघात करणाऱ्या सर्व बाबींना आपण सर्वजण मिळून संपवण्याचा त्या ठिकाणी संकल्प प्रस्ताविकेमध्ये करण्यात आलेला आहे. मग सर्व नागरिकांमध्ये निर्माण झालेली जी बंधुता आहे ती राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी तथा ती टिकवून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरेल. अशा प्रकारे आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 बाबींच्या सर्व नागरिकांना देण्याची जी खात्री आहे ती आश्वासन देणारी आपल्यामध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये दिलेला आहे. मग आता ही खात्री व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता किंवा एकात्मता या 2 बाबींमध्ये कोणत्या प्रकारची तडजोड होणार नसेल तेव्हा ती दिली जाऊ शकत असते. या बाबीमध्ये कोणतीही तडजोड होणार नसल्याचा आपण प्रस्ताविकेमध्ये संकल्पपूर्वक निर्धार केलेला आहे. आता हे संविधान आपण बनवलेले नसून ते आपण आपल्याच अंगीकृत आणि अधिमित करून घेतलेला आहे. मग याचा अर्थ असा आहे की संविधानातील आशय हा केवळ एक राज्य पद्धतीपुरताच मर्यादित नाही, तो आपल्या जीवन पद्धतीत देखील परावर्तित होईल. हे आपण संविधानामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारल्याच्या नंतर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो. मग भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे ही जगातील सर्वात श्रेष्ठ उद्देशिका मानली जाते, कारण इतकी सर्वसमावेशक आणि प्रत्येक व्यक्तीला मानवतावादी दृष्टिकोनातील एक व्यक्ती म्हणून
सर्वांगाने विचार करणारी ही जगातली एकमेव द्वितीय अशी राज्यघटना आहे, प्रास्ताविका आहे. अगदी भविष्यकाळी देखील जर संपूर्ण देशासाठी एक संविधान असावे असा राष्ट्रव्यापी जर विचार जगासमोर आला तर जागतिक जे विचारवंत आहेत ते देखील जगातल्या सर्व राज्यघटनेचा अभ्यास करून संपूर्ण जगासाठी केवळ आपल्याच राज्यघटनेची निवड करतील, एवढी ती व्यापक स्वरूपाची आणि व्यापक अर्थाने बनवण्यात आलेली आहे. आपण आपल्या संविधानामध्ये केवळ प्रस्ताविकेवर जरी नजर टाकली तरी आपल्याला हे नक्की पटेल की आम्ही भारताचे लोक ही जी आपल्या प्रास्ताविकेची सुरुवात आहे त्यात भारतीय किंवा भारताचे या शब्दाऐवजी जगाचे हा शब्द बदलून आम्ही जगाचे लोक अशी जरी सुरुवात करून आपले संविधान पूर्ण जगासाठी लागू केले ना, तरी जगातील कोणतीही मानवतावादी दृष्टिकोन असलेली जी व्यक्ती आहे ते हे नाकारू शकत नाही. आणि म्हणूनच भारतीय संविधान हे जगातलं सर्वात श्रेष्ठ संविधान असून त्याची जी असलेली उद्देशिका आहे ही जगातील सर्वात श्रेष्ठ उद्देशिका आज रोजी या ठिकाणी मानली जाते. म्हणून काही तथाकथित यांची एक पॉलिसी असते. वैचारिक विश्लेषण करणारे जे व्यक्ती असतील ते टीका टिप्पण करत नाहीत, ते करतात ती समीक्षा. मला या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो, आपण केली आहे का समीक्षा? उठसूट आपण आपल्याला दिलेला संविधानाच्या किंवा संविधानिक अधिकारावर न बोलता वेगळंच काहीतरी बडगडतो. मी जर आता हा प्रश्न उपस्थित केला की आपणापैकी किती बांधवांनी संविधानाची उद्देशिका वाचली आहे किंबहुना पाठ आहे, तर नक्कीच उत्तर अपेक्षित येणार नाही. आणि ज्यांचं पाठ आहे किंवा ज्यांनी बघितलं आहे तर त्यांचं या ठिकाणी निश्चितच स्वागत आहे. असो, आपण पुढील मुद्द्यावर येऊया. तर मागील काही काळापासून संविधान विरोधी मानसिकता त्या ठिकाणी तयार करण्याची जी यंत्रणा आहे ती दृश्य किंवा अदृश्यपणे त्यांचं काम त्या ठिकाणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मग संविधान कुचकामी आहे किंवा कसं कुचकामी आहे? या संविधानामुळे विकासाला खीळ बसली आहे. संविधानाने आपण या देशाचे खरे मूलनिवासी असताना बाहेरच्यांना कसं गोंजारलं जात आहे असा खोटा कानडथ्या प्रचार करणारा त्या ठिकाणी प्रचार केला जात आहे. मग या सर्वसामान्य जनतेमध्ये संविधान विरोधी मानसिकता तयार केली जात आहे हे आपण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. पण मुळात संविधान म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती काय आहे याच्याबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये अनभिज्ञ असण्याचे आधीच सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी संविधानविषयी साक्षरता निर्माण करण्यामध्ये आळस त्या ठिकाणी केल्याचे सामान्य जनता ही सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराला बळी पडलेली आपल्याला दिसते आणि संविधान विरोधी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. कारण प्रत्यक्ष दिसणाऱ्या समस्यांना भ्रामक उत्तरं पुरवण्याचं काम आजचे सत्ताधारी लोक त्या ठिकाणी करताना दिसतात. मग समस्याचं मूळ आणि आपल्या उद्दिष्टांच्या दिशांतर करण्यासाठी यांचं कार्य सुरू असतं. आता हेच बघा, आज भारतामध्ये सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो भारतातल्या उच्च यावत आणि उच्च किंवा सक्षम जातीच्या आणि धर्मात सुद्धा स्वतःसाठी आरक्षणाची मागणी करताना दिसतो. आरक्षण ही संविधानातील वंचित माणसाच्या हक्काची, स्वातंत्र्याची आणि विकासाच्या संधीची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आलेली तरतूद आहे. त्या अर्थाने संविधानाचा तिसरा भाग म्हणजे कायदे कानून याच्यामध्ये आहे. पण या तरतुदीमध्ये एका बाजूला किमान काही वंचितांचं भलं झालेलं दिसतं, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वरचढ असलेल्या जातींना त्या शिक्षित होऊन देखील बेकारीला तोंड द्यावं लागत आहे. ही आजची सत्य परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. भारतीय संविधानाची जी वैशिष्ट्ये आहे ती काय आहेत हे देखील या निमित्ताने जाणून घेणं आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. घटना कणखरपणा आणि लवचिकता याचे मिश्रण आपल्याला दर्शवत असते. एकात्मिक संघराज्य रचनेकडे तिचा कल आहे अशी आपली घटना आहे. घटना दुरुस्ती आपत्कालीन प्रक्रिया किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे तसेच नागरिकांकडून अपेक्षित असलेलं जे मूलभूत कर्तव्य यांच्यासाठी तरतुदी यांच्यामध्ये आहेत. सत्तेवरील सरकारला त्यांच्या धोरणांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या अथवा मार्गदर्शक तत्वांचा देखील यामध्ये समावेश आहे.
न्यायसंस्था अंमलबजावणी प्रणाली जी असते त्याच्यामध्ये विधिमंडळ यांचे स्वातंत्र्य ती जतन करून ठेवत असते आणि सत्ता कोणत्याही एका व्यक्तीची अथवा संस्थेमध्ये केंद्रित न होऊ देण्यासाठी ती तपासणी अथवा स्थिरता प्रदान करत असते। राज्यघटनेमध्ये न्यायिक जो आढावा आहे तो विधिमंडळ आणि अंमलबजावणीच्या कार्यपद्धतींमुळे ती तरतूद केलेली आहे। ती मागास आणि अल्पसंख्याक यांचे हित जपत असते असे आपली राज्यघटना आहे। सामाजिक न्याय आणि कल्याण यांची जबाबदारी आणि काळजी देखील आपली राज्यघटना घेत असते। गरीब आणि श्रीमंत याच्यातील जी दरी आहे ती कमी करण्याची तरतूद देखील आपल्या राज्यघटनेमध्ये आहे। अशा प्रकारे भारत एक कल्याणकारी राज्य आहे। भारतात पंचायत राजची प्रणाली जी आहे ती तळागाळापर्यंत विकेंद्रित त्या ठिकाणी करण्याचा आणि कृतीची जी संकल्पना आहे ती जतन करून ठेवण्याचा संविधानामध्ये त्या ठिकाणी तरतूद आपल्याला केलेली दिसते। मग भारतीय संसदीय जी लोकशाही आहे त्यामध्ये भारताचे जे अध्यक्ष असतात सर्वोच्च ते अधिकारी आहेत त्यांना विधिमंडळ अंमलबजावणी किंवा न्यायसंस्थेचे यांच्या प्रतीमध्ये सर्वोच्च अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत। ते भारताच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात। भारताच्या लोकशाहीची आणि ऐक्याचे जे यश आहे किंवा श्रेय आहे संविधानाच्या ताकदीला अधिकृतपणे आपल्याला देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। तूर्तास आज एवढंच। पुढील भागामध्ये नक्की घेऊन येईल संविधानाची पुढील माहिती। तोपर्यंत आपण संविधान मिळवा, आपले हक्क आपले अधिकार हे जाणून घ्या, इतरांना प्रेरित करा। नक्कीच एक संघ भारत निर्माण करण्यासाठी आपण आपल्या विचारांची सांगड घालूया आणि संविधान जागृतीचं निर्मितीचं आणि इतरांपर्यंत संविधानाचं कार्य आणि संविधान हे आपल्यासाठी कसं महत्त्वपूर्ण ही माहिती पोच करूया। तूर्तास एवढंच। धन्यवाद। नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे खानदेश टॅलेंट या यूट्यूब चॅनलवर। नवीन अपडेटसाठी जॉईन रहा आमच्या सुप्रसिद्ध चॅनलला आणि सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका। मी सतीश शिंदे घेऊन आलो आहे आपणासाठी एक नवीन विषय, ज्या विषयाची नितांत या भारताला गरज आहे। असा विषय म्हणजे आजचा युवक। तर आजचा युवक निश्चितच उत्साही आहे, परंतु पुष्कळदा असंही वाटतं की आजची जी तरुणाई आहे ती विधायक कार्यासाठी का बरं दिसून येत नाही, याचा शोध नेमका कोण घेणार। निश्चितच तरुणाला स्वतःला समजून ते घ्यायला हवं असं मला वाटतं। मित्रांनो, युवक कसा असावा? स्वामी विवेकानंदांच्या भाषेत जर आपल्याला पाहायचं असलं तर ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर ज्याचं प्रेम आहे, इंद्रियावर ज्याचा संयम आहे, मन ज्याचं स्थिर आहे, आत्मविश्वास ज्याचा दृढ आहे आणि इच्छाशक्ती ज्याची प्रबळ आहे त्याला युवक म्हणावं। धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भर आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून जो मुक्त आहे, जीवनामध्ये ज्याची शिस्त आहे आणि प्रेमळ ज्याच्या सूर आहे त्याला आपण युवक म्हणावं। मानवता आहे त्याचं कुळ आहे, गुरुजनांचा त्याचा आदर आहे, पालकावरती त्याची श्रद्धा आहे, दीनदुबळ्यांचा तो मित्र आहे, सेवेसाठी जो तत्पर आहे, जीवनामध्ये ज्याची नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात। नमस्कार, मी सतीश शिंदे विषय मांडत आहे आजचा युवक कसा असावा। तर स्वामी विवेकानंदांच्या आचरणाप्रमाणे नियोजनाप्रमाणे युवक असा असावा। सरळ सरळ असंही वाटतं की आजची तरुणाई जी आहे ती जागृत तसेच ग्लोबलायझेशनविषयी सतर्क असून ती विधायक कार्य करत आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही वर्षभरापूर्वी पुन्हाच काही दिवसांपूर्वी
केंद्रस्थानी असलेल्या दिल्लीमध्ये निवडून आलेला नौखा जो आम आदमी नावाचा पक्ष होता, त्या पक्षामध्ये सर्व नवयुवक होते. कधीतरी आम्हाला आठवण होते की आपला जो भारत देश आहे तो तरुणांचा देश आहे, तरुणांचा देश म्हणून तो गणला जातो. मग तरुण भारत किंवा भारत तरुणांप्रमाणे का वागत नसावा, भारतात तरुण अशा पद्धतीने का वागत नसावा. पवित्र कार्य करत असणाऱ्या मतदानासारख्या हक्कावर त्याचा निरुत्साह दिसून येतो. मतदान न करता ते वाया घालवणारे मतदान किंवा विकून ज्याचा बाजार करणारे मतदार, या दोन श्रेणीतील युवक मुळी युवक वाटत नाहीत. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने असंख्य तरुण मतदान न करतात एखाद्या सुंदरशा पर्यटन ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात, फिरायला जातात, भटकायला जातात, परंतु मतदान न करणे हे त्यांना माहीत नसतं. उद्याच्या प्रतिनिधी किंवा पिढी जर घडवण्याचा ठरवण्याचा जो पवित्र असा लोकशाहीचा दिवस आहे, त्याच्याविषयी आम्ही गांभीर्य बाळगले गेलं पाहिजे. मान्य आहे, तरुण म्हटल्यानंतर खेळण्या बागडण्याचे दिवस असतात किंवा त्याचा तारुण्यपण आस्वाद घेण्याचे दिवस असतात, परंतु मग त्याच्यानंतर जी लोकशाही आहे, लोकप्रतिनिधीला योग्य किंवा अयोग्य ठरवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला आहे, तर तो युवकांना आपल्या दिलेला आहे. म्हणून हे ठरवण्यासाठी मतदानासारखा जो हक्क आहे तो आपण बजावला गेला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हालाही मतदानाचा अधिकार असेलच ना, मग त्याच्यावर माणूस वा सुजाण नागरिक म्हणून अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर तरुण या नात्याने येत असतात. त्याच्यामुळे येथे आठवण होते ती ज्येष्ठ गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांची. ते म्हणतात, जी लढाई तुम्ही लढतच नाहीत ती लढण्याआधी तुम्ही हारलेले असतात. वयवर्ष 27 वर्ष कारावासाची शिक्षा त्यांनी भोगलेली आहे. ही मोठी लढाई त्यांनी जिंकली आणि ती व्यक्ती भारतातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराची 1990 साली मानकरी ठरली. तसेच 1993ला शांततेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी ठरली. याचबरोबर आफ्रिकेसारख्या राष्ट्राची राष्ट्राध्यक्ष बनली. हे कशामुळे घडलं याची समीक्षा आम्ही केली पाहिजे. म्हणूनच हे कधीकधी आमच्या तरुणांच्या बाबतीत खरं ठरताना दिसतं. त्यांची राष्ट्रभक्ती आम्हाला किंवा आम्हा तरुणांना ती समजून घ्यायला आवडायला हवी. ती भोगभूमी नाही, ती त्यागभूमी आहे, क्रांतिभूमी आहे. म्हणूनच हा संदेश आजच्या तरुणाईपर्यंत जायला हवा. त्यांना कळायला नको का की कितीही तरुण आजही म्हणतो माझ्यावर सरी जबाबदारी भारत देशाची आहे, परंतु आजची तरुणाई ही जबाबदारी भारतीय नागरिक म्हणून वागत आहे. हे कुठंतरी चुकीचं वाटत आहे. आपण जबाबदार नागरिक म्हणून वागलं गेलं पाहिजे. शहीद भगतसिंग एके ठिकाणी असं म्हणतात, यौवनकाल ही मानवी आयुष्यातील एक वसंत ऋतू आहे. तारुण्याच्या प्राप्तीने माणूस हा बेभान होतो. हजारो प्याले झोपल्यासारखी नशा चढते. त्याने म्हणजे कोणी युवकाने ठरवले तर तो काहीही करू शकतो. नक्कीच भगतसिंग म्हणतात ते खरं वाटतं. तरुणाला देशात सुराज्य बनवण्यासाठी बदल हवा आहे. म्हणून इथे राजकारण तरुण होतंय हे खरं ठरतंय. भ्रष्टाचारमुक्त राजकारणाची स्वप्न कितीही रम्य असली तरी ते अशक्य आहे असं परिवर्तनवादी नेते जयप्रकाश नारायण असं म्हणतात. आणि आता कधीकधी आम्हा तरुणांना चुकीचं तर कधीकधी बरोबर वाटतं. असंच आम्हा तरुणांना मन तड्यात किंवा मळ्यात असतं, ही देखील आम्ही समीक्षा केली गेली पाहिजे. त्याच्यामुळे आजचा तरुण नसून तरुणाईसारखा वागत नाही. आज आम्हाला संपत्ती नको, विवेक नको असे म्हणणारे तरुण संख्येने खूप कमी मिळत आहेत. मुळीच ती इच्छा आज उरलेली नाही. त्याच्यामुळे बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासून घडवायला हवा. म्हणून तरुणांच्या बाबतीत हे व्हायलाच हवं. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला जो तरुण युवक आहे तो कसा असावा ते म्हणतात, मला असे युवक पाहिजेत जे मनाने कणखर आहेत. जे कणखर असतील ते या देशाला अभिप्रेत स्वराज्य घडू शकतात. शक्ती संपन्न असावे युवक मला पाहिजे. विचार प्रभावी मला युवक पाहिजे. संस्कारक्षम राष्ट्रपती समाजपती नितांत प्रेम करणारी युवक मला पाहिजे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. जे माझ्या राष्ट्राला, माझ्या समाजाला आणि माझ्या भारत मातेला किंवा भारत देशाला शक्ती संपन्न परिपूर्ण करून पुन्हा एक त्या विश्वासाला उत्तुंग शिखरावर बसतील असा मला युवक पाहिजे. आणि ज्या दिवशी असे युवक, राष्ट्रयुवक भारतभूमीला, भारत देशाला मिळतील
त्या दिवशी निश्चितच भारत त्या उत्तुंग शिखरावर पोहोचेल. म्हणूनच प्रत्येक कामाला जेव्हा देशसेवेचे अधिष्ठान मिळते तेव्हा आपल्याला नकळतपणे व्यापक रूप त्या ठिकाणी प्राप्त होते. युवकांनी खूप कष्ट करण्याची गरज या ठिकाणी आहे असं मला वाटतं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, भरतसिंग असं म्हणतात, महात्मा गांधी असतील किंवा समाज चळवळीचे जे पण श्रेष्ठ क्रांतिकारक असतील, महापुरुष असतील, या अशा अनेकांनी सांगितलं आहे. म्हणूनच ते म्हणतात की उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका. आम्ही ध्येयप्राप्तीच्या अगोदरच आमचे लोटांगण टाकत असतो. म्हणून युवकांना जगण्याची उर्मी देणाऱ्यासाठी लढण्याची प्रेरणा देणाऱ्यांचे विचार स्मरण स्वामी विवेकानंदांनी वारंवार प्रत्येक क्षणी करून दिलेले आढळतात. म्हणूनच आजचा युवक जो आहे तो स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला हवा असं मला वाटतं. इवन तेच नव्हे तर प्रत्येक महापुरुषांचे विचार त्यांनी आत्मसात करायला हवेत. स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार मानवी जीवनाची जी दिशा आहे ते बदलून टाकत असतात आणि यशाचा मार्ग गवसणी घालण्यासाठी ते उपयोगी ठरतात. आपल्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय जर गाठायचं असेल, त्याची जर जडणघडण ही लहानपणापासून केली गेली तर आपण आपल्या ध्येयाप्रती निश्चित पोहोचू शकत असतो. आपल्याला आपले ध्येय मिळत नाही तोपर्यंत आपण थांबायला न हवं. उठा, जागृत होता असं स्वामी विवेकानंद आपल्याला तरुणांना संदेश देतात. स्वामी विवेकानंदमध्ये एक योद्धा आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांचे फक्त भारतातल्या युवा पिढीसमोरच नाही तर संपूर्ण जगातल्या युवाच्या पिढीसमोर आदर्श ठेवलेला आहे. भारताकडे मोठ्या आशेने लोक का बघतात? कारण भारतामध्ये एक संधी मिळाली तर संधीचं सोनं करणारे लोक आहेत. अनेक संधी आज युवकांसाठी वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघत आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण आहे. ज्या देशाची 65% लोकसंख्या ही तरुण असेल आणि 35च्या वर्षाच्या आतली जी असेल तो देश किती भाग्यवान असावा. आज आपल्या देशामध्ये कितीतरी कोटी जनता ही युवा आहे आणि जिथं तरुण असते ना तिथं काही संकल्पना सीमा नसतात, बंधने नसतात. कधीकधी आपल्या देशामध्ये युवकांच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा वेगळा असतो. युवा पिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची जी सांगड आहे ती सांगड आपलं समाजापुढे मांडणारी जोशाची पिढी असायला हवी. आजचा तरुणच उद्याची दिशा आणि दशा ठरवणार आहे. पण आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्वांची. उपेक्षांप्रती झालेल्या तरुणांना मार्गदर्शवण्याची किंवा मार्ग दाखवण्याची प्रत्येक ठिकाणी वेगळी आणि पक्ष इतर संघटना ज्या असतील किंवा विचारधारेच्या असतील त्या केवळ नावापुरता अस्तित्वात न राहता कार्यापुरता अस्तित्वात याव्यात. समाज उन्नतीसाठी फारच या गोष्टी कमी दिसून येतात. आजची जी राजकीय, सामाजिक, मानसिक आणि धार्मिक परिस्थिती पाहिली तर ते पाहता मनातून असं वाटतं की तरुणांना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांच्यातून कुशल नेतृत्व, परिपूर्ण व्यक्ती निर्माण करण्याची जबाबदारी खरोखर स्वतःला लोकप्रतिनिधी बनवणाऱ्या समाजसेवक, शिक्षक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची आहे. कारण देशाची मोठी ताकद असलेल्या तरुणांना जर असेच प्रभावहीन किंवा नेतृत्वहीन आणि दिशाहीन जर ठेवलं गेलं तर उद्याचे चित्र आजच्यापेक्षा अधिक किचकट असणार आहे, लक्षात घ्या. जगात लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर देश आहे. आज भारत देशाची लोकसंख्या ही 125 कोटीच्या वर पोहोचलेली आहे. याच्यामध्ये 20% बालक आणि 20% वृद्ध आहेत तर उर्वरित 60%च्या वर तरुणांची संख्या आहे. हे विशेष आहे. म्हणून भारताला तरुणांचा देश असं संबोधलं जातं. चला युवकांनो देश घडवूया, चला युवकांनो देश घडवूया. ज्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची संख्या असेल त्या देशाची प्रगती ही लक्षणीय आणि वेगात असायला पाहिजे. पण नेमके या ठिकाणी उलट पाहायला मिळतं. आमच्याकडे मनुष्यबळ आहे, शक्ती आहे, युक्ती आहे, सर्व काही आहे, तरी भारत आज स्वातंत्र्याच्या 70 नंतर अजूनसुद्धा देखील प्रगती पथावरच आहे. म्हणून अजूनही रस्त्यावर आहे. त्याला अजून खूप काही करणं शिल्लक आहे. असं का होतं तर आज आपण जपान या देशाच्या विकासाकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्या देशाने कमी वेळामध्ये एवढी प्रगती कशी केली असेल. त्याला एकमेव कारण म्हणजे तेथील कोणता जो व्यक्ती तो रिकामा नाही
बेरोजगार नाही, रिकामा नाही, आळशी नाही, माणसाचा शत्रू आहे. गौतम बुद्धाचे वचन त्यांनी आत्मसात केले, म्हणून आज जपानमधील प्रत्येक वस्तू ही देशामध्ये आढळून येते. हा देखील आम्ही लक्षात घेण्याचा विचार आहे. वास्तविक पाहता जपानची लोकसंख्या भारताच्या तुलनेमध्ये फार एकदम कमी आहे, परंतु तेथे बेरोजगार देखील कमी आहेत, हे विशेष आहे. याच्या उलट आपल्या देशामध्ये दिसून येते की आपल्या देशामध्ये आळस हा माणसाचा शत्रू नसून त्याचा मित्र बनलेला आहे. काम करणाऱ्या युवकापेक्षा बेरोजगार युवकांची जी संख्या आहे ती भरमसाठ आहे. व्यक्तीच्या हाताला काम असेल तर त्या ठिकाणी फक्त त्या व्यक्तीचा विकास होत नसून त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, राज्याचा, पर्यायाने देशाचा विकास होतो. परंतु आपल्या देशातील युवकांना रोजगार का मिळत नाही? युवक असे भरकटण्याच्या कोंडीमध्ये का सापडत आहेत? यावर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या 100मध्ये भारत जगाच्या नकाशावर ठळक उठून दिसण्याची आज या समस्येची उकल शोधणे किंवा यावर संशोधन करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. बेरोजगार युवक जो आहे तो देशामध्ये सध्या 2 प्रकारचे बेरोजगार युवक आपल्याला आढळून येतात. एक जो आहे तो अशिक्षित बेरोजगार आणि दुसरा जो आहे तो सुशिक्षित बेरोजगार. अशिक्षित मंडळी ज्या प्रकारचे काम करते त्या प्रकारचे काम ढोर मेहनत करीत असतात, त्याचा म्हणावा तर मोबदला त्याला मिळत नाही, म्हणून त्याला खूप कष्ट आणि काम करून देखील त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विकास होत नाही. याच्याकडे शक्ती आहे, मात्र शक्तीचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे ज्ञान नसल्यामुळे त्याची संपूर्ण जी मेहनत आहे ती त्याचा विकास करू शकत नाही. त्यासाठी युवकांना प्रथम आपल्या शक्ती आणि त्याच्या किंमतीची जी जाणीव आहे ती करून द्यायला हवी. अशा प्रकारे बेरोजगार युवकांची जी संख्या आहे ती तुलनेने मात्र सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या त्या ठिकाणी जास्त दिसून येते, ज्याचा विपरीत परिणाम देशाच्या विकासावर होत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की तो भारताचा सक्षम नागरिक बनतो, त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु या वयापर्यंत त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण देखील पूर्ण झालेले असते. येथून पुढे त्याचा जीवनाचा कलाटणी देणारा प्रवास सुरू होतो. या वयामध्ये घेतलेल्या निर्णयावर संपूर्ण जे आयुष्य आहे ते आयुष्य अवलंबून असतं. येथील जो निर्णय आहे तो निर्णय हा आपला अचूक असणं आवश्यक असतं. म्हणून येथे चुका होताना दिसून येत आहेत. खूप मोठी समस्या निर्माण होत आहे ती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे शिक्षण असेल त्या ठिकाणी मुलांना भविष्यातील त्यांचे चित्र जे आहे ते चित्र दाखवण्याची काम शिक्षणाच्या माध्यमातून करायला पाहिजे. काही व्यावसायिक शिक्षणाची ओळख निर्माण झाल्याच्या खेरीज त्यांच्यामध्ये व्यवसाय विषयक गोडी निर्माण होईल. सर्व मुले हुशार नसतात, त्याच्यामुळे क्षमता ओळखून तसे शिक्षणाची सुविधा त्या स्तरावर मिळाली तर ते योग्य राहतं. मात्र याच ठिकाणी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही आणि भविष्यामध्ये ते भरकटत असतात. एखाद्या ठिकाणी कौशल्यपूर्ण शिकलेल्या माणसाला त्यात मार्ग सापडतो, मात्र युवक हा क्षेत्रामध्ये येण्यास तयार नाही. त्यांना बेकार फिरणे आवडत आहे हे अजिबात नाही, कारण की या विषयी काहीच त्यांना गंध नाही आहे. ते माध्यम जे असेल हे करण्याची त्याच्यामध्ये चेतना जागृत केलीच जात नाही. आज श्रम प्रतिष्ठेचे जे मूल्य आहे ते मूल्य कमी होत चालले आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण की आम्ही शॉर्टकट पद्धती अवलंबत जात आहोत. युवकाच्या जीवनावर जो हल्ला झालेला आहे तो वैचारिक प्रभाव त्याचा झालेला आहे. माणसाच्या डोक्यामध्ये भूताचा वास असतो असे इंग्रजी एक वाक्य आहे. बेरोजगार युवक म्हणजे रिकामी डोकं आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये नेहमी भूताचा वास असतो. ते देशाच्या प्रगतीचे विचार करण्याऐवजी देश विघातक किंवा वाईट काम करण्याच्या प्रवृत्तीला त्यांना खतपाणी घातलं जातं. म्हणून समाधानकारक जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे पैसा, आणि पैसा कमवण्यासाठी काम करावं लागतं. दे रे हरी पलंगावरी या वृत्तीनुसार आळशी बनलेल्या युवकांना काम न करताच झटपट खूप पैसे मिळवायचे अशी अपेक्षा असते, आणि त्यासाठीच ते कोणतेही काम, मग ते चांगले असो किंवा वाईट असो,
त्याचा अजिबात विचार करायला तयार नसतात. याचाच गैरफायदा काही लोक घेत असतात. देशविघातक कार्य करणारे काही समाजकंटक लोक अशा गरजू युवकांना अलगद आपल्या जाळामध्ये अडकवतात. मग सुरू होतो त्यांचा आयुष्याचा जीवघेणा प्रवास. ते अशा दलदलमध्ये फसतात की त्यांची इच्छा असून देखील त्यांना बाहेर पडता येत नाही. दहशतवादी किंवा नक्षलवादी बघण्याच्या युवकांची जी संख्या आहे ती मोठी असण्याचे याच्या मागचे कारणं देखील नसतील. कशावरून? तर हाताला काम नसलेल्या जे युवक आहे ते व्यसनांच्या विळख्यात अडकलेले आहेत. दारू पिणे असेल, तंबाखू खाणे असेल, चरस, गांजा, अफू हे जे सेवन करत असेल याच्या समाजामध्ये गैरवर्तनाचे प्रकार वाढीस लागलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त एकच आहे की युवकाला हाताला काहीच काम नाही आणि त्यामुळे युवकाला काम करण्याची संधी देणं हे महत्त्वाचं आहे. रिकाम टेकडे इकडून तिकडे दिवसभर फिरणे आणि रात्रभर फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करणे, मित्रांबरोबर अवांतर गप्पा मारत बसणे याच्याशिवाय युवकांना दुसरे काहीच काम सद्यस्थितीत आपल्याला दिसत नाही. भगतसिंग यांच्यासारखी स्फूर्ती आजच्या युवकांमध्ये दिसून येत नाही. कारण आज आपण स्वतंत्र आहोत. आपणास त्यासाठी कोणाला भांडण करत बसायचे काम नाही याची जाणीव त्यांना झाली आहे. सर्व काही आयते मिळत आहे आणि त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज नाही. मुले रिकामे हाताने फिरत आहेत याची काळजी त्या युवकापेक्षा त्याच्या पालकांना जास्त आहे. शिक्षण घेतलेला जो युवक आहे तो आज शेतामध्ये काम करत आहे किंवा करायला तयार नाही. मग एवढं शिक्षण घेऊन आपला फायदा काय असंही त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो. यात युवकाची स्थिती मात्र धोबिका कुत्ताना घरकाना गाठका याप्रमाणे झालेली आहे. काम नसलेल्या व्यक्तीला समाजामध्ये दुय्यम स्थान असतं असे म्हणण्यापेक्षा कुणीतरी हे विचारत नाही समाजामध्ये आपली पत किंवा प्रतिष्ठा हे मिळवण्यासाठी काम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. देशातील गलिच्छ राजकारणी युवक बळी पडत आहेत. हुशार राजकारणी मंडळी या युवकांचा काही कामासाठी तात्पुरता वापर करतात आणि ते संपल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. याची सुद्धा समीक्षा युवकांनी केली गेली पाहिजे. काही ठिकाणी असं दिसून आलं आहे की बरीच जी मंडळी असेल ती सोयीस्करपणे युवकांचे पालन पोषण करतात, त्यांना आळशी बनवतात. त्याच्यामुळे आत्ता युवकांनी जागे होऊन स्वतःच्या अस्तित्वामध्ये शिरकाव करणं आवश्यक आहे. शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता आपण रोजगार करणे आणि देशाची गरज असणे हे महत्त्वाचं आहे. बहुसंख्य हुशार या ठिकाणी भारताला पंतप्रधान देखील लाभलेले आहेत. जगाचा देशाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो मेक इन इंडियासारखा आहे. पण भारतामध्ये खरंच मेक इन इंडिया व्यवस्थित सुरू झालं आहे का हे देखील समीक्षा करणं आम्ही आवश्यक आहे. आज देशाला हुशार, उद्योगी, कर्तबगारी युवकांची खरीच गरज आहे. मित्रांनो, आळस झटका, कामाला लागून बुद्धिवान भारत घडवूया. या भारताची खरी धुरा जी आहे ती आपणा सर्वांवर आहे. पुढील भागात नक्की भेटूया. आज युवक कसा असावा? तर ज्याच्या बुद्धीमध्ये चातुर्य आहे, चातुर्याने वागूया. ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, पण बळ कुठं वापरूया? ज्या ठिकाणी खरंच आपल्याला आवश्यकता आहे. ज्याच्या बुद्धीमध्ये तेज आहे, खरंच आपल्या बुद्धीमध्ये तेज आहे, त्या तेजाचा उपयोग आपण योग्य ठिकाणी करत असाल तर निश्चितच आपण भारताचे एक सुजाण आणि व्यवस्थित नागरिक बनण्यामध्ये कार्यक्षम असू असं मला वाटतं. युवक कसा असावा? जो चाणाक्ष आहे, ज्याच्याकडे प्रसंगावधान आहे. माझ्या समोर एखादा चुकीचा प्रकार घडत आहे किंवा अन्याय अत्याचाराला असलेली एखादी बाधा त्या ठिकाणी घडत आहे, म्हणून या गोष्टीवर लक्ष देणं देखील ज्या युवकाला जमतं किंवा जो चाणाक्ष आहे त्याला खरं युवक म्हणावं असं स्वामी विवेकानंद म्हणतात. ज्याच्या बुद्धीमध्ये तेज आहे म्हणून आपलं तेजही आपण दाखवलं गेलं पाहिजे. आजच्या युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता आपल्या आयुष्याच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीकडे वळलात तर नक्कीच आपला भारत हा पर्यायाने गाव, शहर, राज्य आणि देश हे सुजलाम सुफलाम होण्यामध्ये मदत होईल असं मला वाटतं. काही अंशी युवकांची जर आर्थिक कुवत किंवा पारिवारिक जबाबदारी सांभाळताना त्यांना चुकीच्या दिशेने लोटलं तर जात नाही ना, त्यांना आपण त्याच्यापासून आपला मित्र असेल, सवंगडी असेल, माझा एखादा युवक असेल त्याला आपण त्या गोष्टीपासून बाहेर काढलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक ते
सुजाण आणि सुशिक्षित तरुणाचं काम आहे. म्हणून आपण आपल्या महापुरुषांनी दिलेले विचार हे आत्मसात केले गेले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असं म्हणतात की तुम्ही मला आजचे युवक दाखवा, मी तुम्हाला भारताचं भविष्य सांगतो. म्हणजे आजचा युवक हा कोणत्या प्रमादामध्ये बुद्धिजीव आहे, कोणत्या प्रमाणामध्ये व्यसनाधींच्या आहारी जातो आहे, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी भारताला घडवण्यामध्ये कार्यक्षम ठरू शकतात. म्हणून या गोष्टीचा सारासार विचार करत असताना आजच्या युवकांनी आम्ही प्रमाणबद्ध असलं पाहिजे. कशासाठी? तर माझ्या प्रगतीच्या वाट्यासाठी, माझ्या समाजाच्या रक्षणासाठी, माझ्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी. या सर्व काही गोष्टी असतील आम्ही अभ्यासून आपल्या प्रगतीसाठी निश्चितच योग्य काम केलं पाहिजे. एक स्लोगन आहे मित्रांनो, वी ऑल हॅव ॲबिलिटी बट डिफरन्स इज दॅट हाऊ वी यूज इट. म्हणजे आपल्या सर्वांमध्ये क्षमता आहे, ती क्षमता आपण कधी, कुठं आणि कोणत्या प्रकारे वाटतो ते महत्त्वाचं आहे. समाजाप्रती तुम्हाला अडथळे करणारे अनेक लोक देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत, परंतु या विरोधकांना किंवा या बाबींना आपण न जुमानता आपल्या प्रगतीकडे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून युवकांची खरी जी आज गरज आहे ती या देशाला आहे. पर्यायाने आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या समाजाला, आपल्या बांधवांना व्यसनाधीनतेकडे न वळता विचाराधीनकडे वळलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आजचा जो युवक आहे तो युवक पर्यायाने बेरोजगार निर्माण झाल्यामुळे त्याच्यापुढे जो आहे तो उदरनिर्वाहाचं साधन त्याच्यापुढे निर्माण होत नाही आणि त्या उदरनिर्वाहाच्या साधनमुळे अडकल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये युवक त्या ठिकाणी आपल्याला गुरफटलेला जाणवतो. तुर्तास आज या खानदेश टॅलेंट यूट्यूब चॅनलवर युवकांना किंवा आजचा युवक कसा असावा अशी या विषयावर मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मी खानदेश यूट्यूब चॅनलच्या सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो, ऋणात राहू इच्छितो. आणि आपल्याला मिळणाऱ्या नवनवीन माहितीसाठी किंवा शैक्षणिक ज्या असतील प्रत्येक गोष्ट आपल्याला खानदेश यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भरमसाठ जी माहिती मिळेल ती आस्वाद करून घ्यावी. तुर्तास इथंच थांबतो. आपली सर्वांची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या, व्यसनाधीनपासून दूर राहा आणि इतरांना देखील व्यसनापासून दूर राहा. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम तळागाळातील जनसामान्य आणि बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या तसेच तमाम वंचितांना न्याय देऊन मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून समतेच्या फळांचा आस्वाद देणाऱ्या महानायक महानायिका यांना विनम्र अभिवादन करतो. आज खानदेश टॅलेंट या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने ऑनलाईनसाठी तसंच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्तानं हा विचारमंच उपलब्ध करून दिला. याबद्दल सर्वप्रथम मी आपला ऋणी आहे. विषयास सुरुवात करतो. राजर्षी शाहू महाराज यांची शैक्षणिक, सामाजिक व विज्ञानवादी भूमिका तसेच बहुजनांच्या उद्धाराचे कार्य. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे चौथे शाहू म्हणून ओळखले जातात. या नावाने ओळखलं जाणारे हे बहुजन उद्धारक विद्यापीठ आहे असं मला वाटतं. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि उन्नतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी असंख्य प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्या प्रयत्नांचं फलित आपण आज घेत आहोत. हा विचार करत असताना वर्णवर्चस्ववादी आणि वर्णश्रेष्ठत्ववादी विरोधकांना न जुमानता तेव्हाचे अस्पृश्य म्हणजे आजचे बहुजन यांच्या विकासाची जी मुळं आहेत ती मुळं खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांनी रोवलेली आपल्याला दिसून येतात. खरं पाहता राजर्षी शाहू महाराजांच्या बहुआयामी कर्तृत्व आहे ते लक्षात घेताना आम्ही आचरणात घेऊन समाजसेवेचा जो खरा पण आहे तो पण आखला पाहिजे. जाती व्यवस्थेविरुद्ध जो लढा होता
तो महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार करत असताना लढलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये विविध विकासासाठी त्यांनी राजाज्ञा काढलेल्या आहेत आणि त्या सर्वांना काढून समाजातले तळागाळातले सर्वांना प्रवाहित आणलेलं दिसतं. स्त्री शिक्षणासाठी देखील त्या ठिकाणी महाराजांनी महत्त्व दिलेलं दिसतं. अस्पृश्यता संपण्यासाठी 1919मध्ये अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची जी पद्धती होती ती पद्धती महाराजांनी त्या ठिकाणी बंद केली आणि शैक्षणिक प्रवाहामध्ये प्रज्वलित करत असणारा आणि करून त्या ठिकाणी तुफानात आणणारा जो खरा दिवा आहे तो खरा दिवा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत असं मला वाटतं. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, युवराज शाळा ज्याला आपण सरदार शाळा म्हणायचो, पाटील शाळा असतील, उद्योगी शाळा असतील, सत्यशोधकी शाळा असतील, सैनिकी शाळा असतील, बालवीर शाळा, डोंबारी मुलांसाठी शाळा, कलाक शाळा असतील, अशा अनेक प्रकारच्या शाळा महाराजांनी काढून समतेच्या मूल्यांना वाव दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे प्रत्येकासाठी शाळेची त्या ठिकाणी आवश्यकता महाराजांनी जाणली. वसतिगृहाचे खरे संशोधक आणि निवाऱ्याचे खरं छत्र म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत. त्यांनी 1901मध्ये व्हिक्टोरिया मराठी बोर्डिंग, त्याचप्रमाणे 1901मध्येच दिगंबर जैन बोर्डिंग, वीरविश्व लिंगायत बोर्डिंग असेल, विद्यार्थी वसतिगृह असतील, मुस्लिम बोर्डिंग असेल, मिस क्लार्क हॉस्टेल होतं ते 1908ला महाराजांनी स्थापन केलं होतं, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल असेल 1915 साली ज्याची स्थापना झाली होती, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस असेल, अशा प्रकारचे अनेक वसतिगृह होते. वंजारी समाजासाठी महाराजांनी वसतिगृह स्थापन केलं. शाहू छत्रपती बोर्डिंग जे नाशिकला आहे, चोखामेळा वसतिगृह जे आपण नागपूरला बघतो, आणि अशी अनेक वसतिगृह महाराजांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येतात. जवळजवळ आपल्या कार्यकाळामध्ये महाराजांनी 29 वसतिगृह उभारलेली आढळतात. मग याच्यासोबत महाराजांनी पारंपरिक कलेला प्रोत्साहन दिलेलं देखील आपल्याला जाणवून येतं. मग पारंपरिक कला कोणत्या होत्या तर राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये संगीत असेल, चित्रपट असतील, चित्रकला असतील, लोककला असतील, कुस्ती असतील, या विविध क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय दिला आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. हे कार्य करत असताना महाराजांना अनेक समस्यांना देखील तोंड द्यावं लागलं. आरक्षणातून प्रगती आणि चातुर्वर्ण व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बोकाळलेली होती आणि ही बोकाळलेली असल्यामुळे आणि प्रत्येकाला जातीनुसार काम वाटून दिले असल्यामुळे अस्पृश्य समाजामध्ये ती प्रगती होती ती प्रगती होत नव्हती. शिक्षण होत नव्हते. खालच्या वर्गातील जो माणूस आहे तो वरच्या वर्गात जाऊ शकत नव्हता. अस्पृश्य लोकांची प्रगती व्हावी, त्यांचे दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य दूर होऊन त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांचे जीवनमान उंच व्हावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी नोकऱ्यांमध्ये 50% जागा ज्या आहेत त्या जागा राखून ठेवण्याची क्रांतिकारक घोषणा केली. 26 जुलै 1902ला लंडनहून आदेश काढून या क्रांतिकारी पावलाचं पहिलं उद्घोष महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं दिसतं. आरक्षण आज पूर्णपणे भरलं जात नाही, या उलट त्याच्याविषयी जे गैरसमज आहेत ते गैरसमज पसरविले जाताना आपल्याला दिसून येतात. अस्पृश्योद्धाराचे जे कार्य आहे तर वेदोक्त प्रकरणांवरून त्यांना जातीयतेचा अनुभव आला. माझ्यासारख्या राजाबरोबर जर हे असे वागत असतील तर सर्वसामान्य आणि सामान्य माणसांचे काय खरं आहे, म्हणून त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचं ठरवून पुढचं पाऊल उचललं. छत्रपती शाहू महाराजांचे जे कार्य आहे ते केवळ संस्थानापुरतं मर्यादित नव्हतं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची पकड होती. त्याच्यामुळे अस्पृश्य समाजाचे फार हाल होत होते. माणूस म्हणून त्यांच्याकडे कुणी पाहत नव्हते. विषमतेमुळे त्यांचे जे जीवन आहे ते जीवन पोखरून निघालेलं होतं, भयभीत झालेलं होतं.
राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य जातीच्या लोकांना उपहारगृहे म्हणजे हॉटेल असतील, गंगाराम कांबळेचं उदाहरण आपण पुढे घेणार आहोत, तर गंगाराम कांबळेला दुकान चालवण्यासाठी आर्थिक मदत केली. पारध्यांची जी मुलं असतील, लोक असतील, त्यांना तिजोरीच्या चाब्या दिल्या. सत्यशोधक समाजाची स्थापना करून महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनंतर ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले. अस्पृश्य समाजातील आणि इतर गरीब समाजातील लोकांना सरकारी नोकऱ्या महाराजांनी दिलेल्या आपल्याला दिसून येतात. वकिलाच्या सनदा दिलेल्या आढळून येतात. जातीयता कमी करण्याच्या प्रयत्नातून त्यांना मान सन्मानाचे जीवन राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं दिसून येतं. आज देशामध्ये वाढत असलेली जातीयता, हतबलता ही आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन राजर्षी शाहू महाराजांचे कार्य जे आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्या कार्यानुसार आम्ही जर चाललो तर नक्कीच या भारतामध्ये स्वातंत्र्य समता अजून रूढ होण्यास प्रगल्भता येईल असं मला वाटतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील महाराजांची अग्रेसर भूमिका होती. महाराजांनी कोल्हापूर जे संस्थान आहे किंवा त्यांचा भाग असेल, बेळगाव आणि कोल्हापूर या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून येते. शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे संबंध आहेत, यांचं जे कार्य आहे हे सर्वश्रुत आहे, सर्वांना अगदी माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक 31 जानेवारी 1920ला प्रकाशित केलं होतं मित्रांनो. आणि ते प्रकाशित केल्याच्या नंतर काही कारणाने आर्थिक अडचणींमुळे ते पुढे बंद पडलं. ही बाब जेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आली, त्यानंतर त्यांनी तात्काळ त्या काळामध्ये ₹2500 भरघोस मदत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या वृत्तपत्रासाठी केलेली आढळून येते. यातून महाराजांचे जाती व्यवस्था आणि ती उच्चाटनासाठीचे जे कार्य आहे ते बळ करत असणाऱ्या वर्तमानपत्रांना बळ देण्याचं कार्य राजर्षींनी केलेलं आपल्याला दिसून येते. राजर्षी शाहू महाराज हे शैक्षणिक कार्यात असतील, आरक्षणाचे जनक असतील, वसतिगृहाचे संशोधक असतील, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचे योगदान असेल, समतेचं मूल्य असेल, अशा अनेक प्रकारे महाराजांचा बहुआयाम म्हणजे अनेक प्रकारामध्ये पारंगत नसणारा व्यक्ती. जर राजर्षी शाहू महाराज जन्माला आलेच नसते तर आम्हाला भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा जागतिक विद्वान मिळणं शक्यच नव्हतं असं मला वाटतं. कारण की त्यांनी हिऱ्याला पारकडून पुढे इंग्लंडसाठी शिक्षणासाठी पाठवलं. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जी मूल्य आहेत, जी आपण आजच्या संविधानामध्ये बघतो, ती राजर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच मिळाली असं मला वाटतं. आणि असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण समतेचं मूल्य राजांमधून आपल्याला संविधानामध्ये आलेलं दिसतं. यातून अजून एक मुद्दा मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे असा की विज्ञाननिष्ठ आणि विवेकवादी राजा म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज आहे. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. एक वेळेस समतेचं मूल्य त्याला आपण म्हणूया. राजर्षी शाहू महाराज त्यांचं कार्य हे त्यांच्या परिसरामध्ये सकाळपासून करत असायचे. महाराजांनी लबा, पारधी, कुंची कोरवी असतील, माकडवाले असतील, बेरड होते, कंजरभाट होते, होलार, डवरी, गोसावी म्हणजे सर्व समाजातील भटके विमुक्त असतील, यांच्यासाठी काम सुरू केलं. तेव्हा संस्थानाचा पैसा या कामामध्ये खूप खर्च होऊ लागला होता. फक्त पोटाला सामान्यांच्या भाकरीपुरतं जे असेल ते काम मिळू लागलं होतं. ती खायची. आणि सोनतडी कॅम्पवर, राधानगरी डॅमवर महाराजांचा दररोज फिरण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम असायचा. दगडांबरोबर झुंजायची कामे लोक महाराजांना देव मानून इमानानं करू लागली. बघा, ज्या पोटापाण्यासाठी लढत होती ती महाराजांसाठी इमानाने काम करू लागली. मग एक दिवस संस्थानाचे जे ऑडिटर होते ते महाराजांना म्हणाले की महाराज, या कामामध्ये आपला खूप पैसा जो आहे तो खर्च होत आहे. ही कीर्द बघा, तुम्ही या लोकांवर पैसा खर्च करू नये असं मला वाटतं. तुम्ही कितीही केलं तरी या लोकांवरच्या अंगांच्या उवा कधी जाणार नाहीत
असा महाराजांचा ऑडिटर महाराजांना सांगत होता. यावर महाराज हसले आणि हसून म्हणाले, अभ्यंकर, आपल्या घरातील माणूस आजारी पडले तर त्याच्या दवा औषध किंवा फळफळावंजी असतात, यावर आपण जो खर्च करतो त्याचा हिशोब धरतो का? तसंच ही जी माणसं आहेत ती आजारी आहेत, त्यांच्या आजारपणावरचा जो हिशोब आहे तो धरण्यात काही अर्थ नाही. आणि उवांचं म्हणाल तर मनुष्याचा जो देह आहे तो देह किड्यांनी भरलेला आहे. तुमचा असो की माझा असो, हा देह जो आहे हा किड्यांनी भरलेला आहे, असं महाराज त्याला उद्घोष करतात आणि त्याची बोलती बंद करतात. मग सकाळी सकाळी एक दिवशी महाराज हे सोनतळी कॅम्पवर त्यांचा खडखड्यातून निघाले होते. मग खडखडे कोणते? तर चार घोड्यांची जी भली मोठी गाडी येते त्याला खडखड्या असं म्हणायचं. सगळ्या जाती धर्मातली जी लोक आहेत ती महाराजांना गाडीतून घेऊन पुढे पुढे जात असायचे. हा त्या महाराजांचा रोजचा अगदी रिवाजच झालेला होता. मग सोनतळी कॅम्पवर जात असताना महाराज बघायला निघाले आणि महाराजांच्या बरोबर मागे एक कुंची कोरवी उभा राहायचा. कुंची कोरवी, त्याला दगड लागून महाराजांच्या डाव्या खांद्याला लागून एक मराठा जमादार उभा असायचा. वडणावरचा खड्डा येताच घोडं अडखडलं आणि अडखडल्यानंतर बारीक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे तोल ढासळला आणि तो जो कुंची कोरी होता तो मराठा जमादाराच्या अंगावर जणू पडलाच होता. मग जमादार त्या कुंची कोरीवर चिडले, ओरडले आणि त्याला शिव्या दिले, ए रस्साल्या, मांजर खाऊ, माझ्या अंगावर पडतो काय तू? या पद्धतीने त्या कुंची कोरवीला त्यांनी रागवलं. रागाच्या भरात त्याला महाराजांचं भान राहिलं नाही. तो कुंची कोरी बिचारा त्या ठिकाणी वरमला आणि त्या ठिकाणी खाली मान घालून उभा राहिला. महाराजांची नजरेतून ही घटना सुटली नाही. महाराजांनी बरोबर हे पकडलं. ते सहज शांत बसून राहिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा घटनेचा क्रम लक्षात घेतात. मग संध्याकाळी काम आटोपलं आणि आटोपल्याच्या नंतर महाराज राजवाड्यावर निघाले. राजवाड्यावर निघाल्याच्या नंतर सगळेच जण महाराजांकडे आले. महाराज खडखड्यात बसता बसता ओरडले, उद्या संध्याकाळी मी राजवाड्यामध्ये एक मेजवानी ठेवलेली आहे, सगळ्यांनी यायचं बरं का? जमादाराकडे पुन्हा वळून म्हणाले, पाटील तुम्ही बी या. म्हणजे पाटलांना देखील महाराजांनी त्या ठिकाणी आमंत्रित केलं. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी त्यांच्या खानसाम्याला बोलवलं आणि त्या खानसाम्याला बोलून सांगितलं काय जेवण बनवायचं, कसं काय करायचं हे नीट अगदी समजून महाराजांनी त्यांना सांगितलं. मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर महाराजांच्या पंक्तीमध्ये सगळ्या जाती धर्मातले जे लोक होते ते लोक सहकारी बसले. महाराज मराठा जमादाराला महाराजांनी डाव्या तर जो कुंची कोरी होता त्याला उजव्या मांडीच्या जवळ बसवलं. म्हणजे ते दोघी जण एका बाजूला मराठा जमादार. ताटं वाढली गेली. महाराजांचं जेवण अगदी साधं होतं. ज्वारी बाजरीची भाकरी होती, तांबडा पांढरा रस्सा होता. महाराजांनी खानसाम्याला आवाज दिला. त्यानं महाराजांनी सांगितलं तसंच केलं. आपलं कर्तव्य बजावलं. जेवण वाढलं गेलं. सगळेजण अगदी आनंदाने त्या ठिकाणी जेवत होते. कोल्हापूरच्या शाही मेजवानीमध्ये आपल्यासारख्या लोकांना तेही प्रत्यक्ष शाहू महाराजांसोबत जेवायला मिळतं आहे ही एक मोठी त्या ठिकाणी त्यांच्या मनाला आणि मांडीला मांडी लावून जेवण मिळतं. मग तो मनाचा एक आनंद होता. आदराने दबकून सगळेच जेवण करत होते. खुद्द महाराज दरडावून त्यांना सांगत होते, आपुलकीने सांगत होते जेवण्यासाठी. मग खानसाम्याला महाराजांनी डोळ्याने खुणावलं. खुणावताच त्याने मराठा जमादाराच्या ताटामध्ये मटण वाढलं. तोही खाली मान टाकून जेवतच होता. कुंची कोरवी देखील खाली मान टाकून जेवतच होता. आता विषय असा होता की खानसाम्याने जेवण वाढलं, जेवण झालं, जेवण संपलं. सगळेजण हात धुवून त्या बैठकीमध्ये आले.
महाराज हसून मराठा जमादाराला म्हणाले, काय पाटील, कसा होता आजचा बेत? जेवण कसं बरं होतं असं सांगितलं. तो अडखळत म्हणाला, महाराज लय झॅक बेत होता बघा, लय दिवसांनी असं मनमोकळं खाल्लं. मराठा जमादार त्या ठिकाणी महाराजांची संभाषण करतो आहे. अहो पण मटण कशाचं होतं हे तरी विचारा. म्हणजे त्याचा चेहरा खरकन खाली पडला. महाराजांनी खानसाम्याला खुणावलं आणि खुणावल्याच्या नंतर तो ताट घेऊन, खानसाम्याचा होता ताट घेऊन, कपडा झाकलेला तो ताट घेऊन पुढे आला. एका मोठ्या रानबोक्याचं शिर त्या ठिकाणी होतं. रानबोका ज्याला आपण म्हणतो. जमादाराच्या पोटामध्ये डायरेक्ट डचमडू लागले. डचमडायला लागलं, त्याच्या डकार येऊ लागली, त्याला मळमळू लागलं, डोकं वेगानं फिरतंय का काय असं त्याला वाटायला लागलं. त्याच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये जणू वीज संचारली आणि त्याला गडगडायला लागलं. मग महाराज मराठा जमादाराच्या अंगावर कडाडले आणि म्हणले, तू काल सकाळी ह्याला म्हणजे कुंची कोरव्याला मांजर खाऊ म्हटलास, बरोबर ना? आता तू कोण झाला बे? तुम्ही आता त्याच्या समानच झालात, बरोबर ना? म्हणून याद राख, कोणी काय खातो काय पितो याच्यावर मनुष्याचे जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व काय ते त्याच्या कर्म याच्यावर असतं. त्याचं मोठंपण त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. जर माझ्या राज्यात याच्या पुढे कुणीही खाण्यापिण्यावरून कमी जास्त म्हटलं किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर तो कोल्हापूरच्या या पैलवानाशी गाठ आहे, हे तुम्ही सर्वजण लक्षात घ्या, असं राजर्षी शाहू महाराज यांनी भर सभेमध्ये सर्वांना ठणकावून सांगतात. आणि आता या पद्धतीने महाराज विज्ञानवादी आणि विवेकनिष्ठ असतात. मग समता पराकोष्टीची जी मानवता आहे ती संवेदनशीलतेतून जन्माला येते असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखा कठीण वज्रासारखा महाबरो महावीर असणाऱ्या महाराजांना मनात हा नितळ समतेचा आणि झरा वंचितांप्रती शोषितांप्रती सजीवंत होता. कोंची कोरव्याच्या प्रती असणाऱ्या या आदराच्या निमित्तानं संवेदनशीलतेतून महाराजांना हे उदाहरण प्रस्थापित करणं भाग पडलं. म्हणजे एवढा विज्ञाननिष्ठ आमचा राजा होता, परंतु आम्ही आज समतेने वागतो का हे देखील आम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे करत असताना पहिल्यांदाच आपल्या जातीच्या लोकांना मनातल्या अहंकारावर महाराजांनी वार केलेला दिसून येतो. म्हणजे अहंकाराची सुरुवात त्यांनी आपल्या स्वतःच्या जातीच्या लोकांपासून केली. त्यांना जमिनीवर उतरणं भाग पाडलं. हे करण्यासाठी प्रचंड आत्मक्लेश जो आहे तो आत्मक्लेश त्यांना सहन करावा लागला, जे त्यांनी केलेले देखील आपल्याला दिसून येतं. मग समता या शब्दाला मानणे वेगळे आहे आणि मूल्याची प्रतिष्ठापना जी असेल ती करण्यासाठी सातत्याने जे प्रयत्न असेल ते प्रयत्न करणं ही बाब वेगळी आहे, जे महाराजांनी केलेले आहेत. कुंची कोरव्याच्या प्रती प्रत्येक भटक्या जातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजीवन जी धडपड केलेली आहे ती धडपड ही नक्कीच प्रशंसनीय आहे. खरी समता भौतिक हिस्सेदारीतून प्रस्थापित होत असते, म्हणून त्यांना सन्मानाने माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठेची साधने जी आहेत ती महाराजांनी दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अहो भंगी समाजाची लोक असतील, जाट असतील, पैलवान असतील, महारांना सरदार, चांबारांना, पंडितजींना पदव्या देणारे एवढे महान राजे या भारतामध्ये जन्माला येणे हे खरं भारताचं मोठं अहोभाग्य आहे. स्वतःच्या लेकीच्या शाही लग्नामध्ये महाराजांनी सन्मानाची भरजारी वस्त्र आहेत ती वस्त्र देऊन त्यांच्या हातामध्ये शाही पाहुण्यांच्या स्वागताला उभं केलं. आणि शाहू महाराज याप्रमाणे आत्मसन्मान जागृत करणारे प्रभावी विद्यापीठ होतं. गंगाराम कांबळेचा विषय जो आपण मागे पाहिला तर गंगाराम कांबळे हे अस्पृश्य समाजातील एका व्यक्तीला त्यांनी दुकान टाकलं, तिथं चहा पाणी पिण्यासाठी एक हॉटेल टाकली आणि त्या हॉटेलमुळे इतर सवर्ण समाजातील लोकांना
राजर्षी शाहू मुळे नाईलाजास्तव त्या हॉटेलवर चहा प्यायला भाग पडलं. त्या हॉटेलला नाव देण्यात आलं सत्यशोधक हॉटेल. किती हा प्रबोधनाचा महासागर. खरं पाहता या देशातील प्रत्येक नागरिकांवर राजर्षी शाहू महाराजांनी जे उपकार केलेले आहेत ते उपकार हे कधीही न फिटणारे आहेत. असा लोककल्याणकारी जो राजा आहे, प्रजाहितदक्ष आहे, फाशी पारदे भिल्ल महार मांग यांना सर्व 18 आलुतेदार आणि 12 बरुतेदार यांना आपला वाटणारा राजा आहे. मनुवादी विचारसारणीवर प्रत्यक्ष कृतीतून घाव घालणारा आणि भारतातील वसतिगृह व आरक्षणाचे जनक असणारा खरा हा राजा आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिवस म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. सामाजिक न्याय म्हणजे सर्व समाजांना न्याय म्हणून. बाबासाहेब म्हणाले होते की एक वेळेस मला तुम्ही विसरलात चालेल, परंतु राजर्षी शाहू महाराजांना विसरू नका. आज आम्ही राजर्षी शाहू महाराजांचं कार्य कुठंतरी प्रज्वलित करणं गरजेचं आहे. म्हणूनच रक्ताचे वारसदार होण्यापेक्षा विचारांचे वारसदार व्हा, कारण विचारांचे वारसदार कधी बैमान होत नाहीत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपल्या महाराष्ट्राचे एक संचित आहेत. आपल्या पुरोगामित्वाचा आणि उदारतेचा ते मानबिंदू आहेत. आरक्षणाचा ते आरंभबिंदू आहेत. एवढं बहुआयामी हे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाची जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी केली गेली पाहिजे. खरं जर आम्ही पाहिलं तर शिवशंभू फुले शाहू आंबेडकर या पंचतत्वाशिवाय आम्ही आजही अधुरे आहोत, कारण की आम्हाला ते पंचतत्व आचरणात आणून आमचं जीवन पुढे आणि समतेनं, स्वातंत्र्यानं, बंधुतेनं, न्यायानं पुढं कसं एकत्रित करता येईल हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि या राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीमध्ये आज मला बोलण्याची संधी. एक मुद्दा राहिला की खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव कधी साजरा होईल मित्रांनो, की या महापुरुषांच्या राहिलेल्या कार्याला खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही खरी आदरांजली ठरेल. बाबासाहेब म्हणतात की राजर्षी शाहू महाराज यांची जी जयंती आहे ती जयंती उत्सवाप्रमाणे साजरी करा. आणि आम्ही खरं पाहता तीच गोष्ट अपेक्षित आहे की विचारांनी प्रगल्भित करून सर्वसामान्यांपर्यंत आम्ही विचारांचा उत्सव साजरा केला गेला पाहिजे. या निमित्तानं अजून एक उदाहरण सांगावं असं वाटतं. ज्या वेळेस राजर्षी शाहू महाराज त्यांच्या महालात होते, महालात असताना त्यांच्या परिसरामध्ये एक प्रसिद्ध असा भविष्य कार्यालयाची चर्चा त्या ठिकाणी रंगली. आणि रंगल्याच्या नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी त्या भविष्यकाराला त्यांच्या महालात आमंत्रित केलं. आणि केल्याच्या नंतर सभा त्या ठिकाणी भरलेली होती. लोक त्या ठिकाणी सर्व बसलेले होते. भविष्यकार आले आणि महाराजांना सांगत आहेत की महाराज, मी आपलं भविष्य अगदी इथं मूच सांगू शकतो. आपल्या भविष्यामध्ये तुमचा राजश्रय किंवा तुमचं राज्य कसं चालणार आहे हे मी अगदी प्रखडपणे आणि सुयोग्य पद्धतीने सांगू शकतो. मला तसा प्रगल्भ अभ्यास आहे, असा भविष्यकाळ त्या ठिकाणी सांगायला लागला. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या सैनिकांना बोलवलं आणि महाराजांना सांगितलं की महाराज, ठीक आहे, आपण माझं भविष्य सांगा. तत्पूर्वी आपण आमच्या राज्यामध्ये आलेला आहात. आपली जी सेवा आहे ती सेवा करणं आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून ते सैनिकांना बोलवतात आणि महाराजांचा 2 दिवस त्या ठिकाणी पाहुणचार करा असा आदेश देतात. सैनिक घेऊन जातात आणि त्या भविष्यकाराला एका कोठडीमध्ये डांबून ठेवतात आणि त्याला रोज सकाळ आणि संध्याकाळी चाबकाचे फटके मारले जातात. दुसरा दिवशी उजाडतो, दुसऱ्या दिवशी तसं न जेवण देता त्या महाराजाला भविष्यकाराला चाबकाचे फटके मारले जातात. फटके मारल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी महालात भविष्यकाराला महाराजांच्या समोर आणले जातं आणि महाराज त्या भविष्यकाराला सांगतात, हा महाराज बोला, आपण माझं भविष्य सांगणार होता तर सांगा माझ्या भविष्यात नेमकं काय घडणार आहे. परंतु मग भविष्यकार विचारतात की महाराज, आपण आपल्या सैनिकांना सांगितले की मला पाहुणचार द्या आणि पाहुणचार देत असताना आपल्या सैनिकांनी मला एका बंद कोठडीमध्ये डांबून ठेवलं आणि मला रोज चाबकाचे फटके मारले, हा माझ्यावर अन्याय आहे. त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज अतिशय विज्ञाननिष्ठ आणि योग्य पद्धतीने त्यांना उत्तर देतात की महाराज,
जर आपणास स्वतःला आपणा स्वतःचं भवितव्य माहीत नव्हतं तर आपल्यासारखा व्यक्ती माझं काय भविष्य सांगणार आहे, असा एकमेव विज्ञानिष्ठ राजा या भारताला मिळणं आणि समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्यायावर आधारित राज्य संविधानाच्या अगोदर निर्माण करणं ही फार मोठी बाब आहे. म्हणून खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आम्ही उत्साहाप्रमाणे साजरी केली गेली पाहिजे. खानदेश टॅलेंट या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने मला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणासमोर व्यक्त होण्याचं हे विचारमंच उपलब्ध करून दिलं. म्हणून मी आपणा सर्वांचा आणि आयोजकांच्या या ठिकाणी ऋणी आहे. राजर्षी शाहू महाराजांचे जे विचार आहेत मित्रांनो, ते सर्व समाजाप्रती म्हणजे अगदी खालून तर वरपर्यंत, मी वैचारिक पातळी म्हणतोय, जाती भिन्नता नाही, तर वैचारिक पातळी जी खालून विचारधारेपासून जी अवगत आपल्याला करायची राहिलेली आहे त्या बांधवांपासून तर अतिशय प्रगल्भ बुद्धिवादी लोकांपर्यंत ही विचारसारणी आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे. हे या जयंतीच्या निमित्तानं आपणाला सांगू इच्छितो. आम्हाला आमच्या महापुरुषांच्या प्रति अभिप्रेत असलेलं कार्य ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही महापुरुषांच्या विचारांचे पाईक आहोत असं मला वाटतं. आणि केवळ महापुरुषांचे विचार हे आम्ही डोक्यावर घेऊन जयंत्यांना नाचून गाजून नाचण्यापेक्षा, डोक्यावर घेण्यापेक्षा आम्ही ते डोक्यात घेतले गेले पाहिजेत. कारण कुठल्याही महापुरुषाचं जे नातं आहे ते नातं हे जातीवर आधारित नव्हतं, ते होतं विचारावर आधारित. आपण इतिहास पाहिला तर इतिहासातील सर्वच जे समाजसेवक आहेत आणि राष्ट्रनिर्माते आहेत आणि जेही या समाजाला पुढे नेणारे घटक आहेत त्या सर्व राष्ट्र महापुरुषांनी त्यांच्या विचारांवर त्यांनी एकमेकांना आपल्याला गुरु मानलेलं आढळतं. म्हणून समतेच्या या राजाला नमन करत असताना मी हे आपणास एकच सांगेल की आपल्याला आपल्या विचारांवर आधारित असणारे राज्य निर्माण करायचे असेल आणि समता जर निर्माण करायची असेल तर आम्ही आमच्या विचारांनी पुढे देवाणघेवाण करून समता कशी प्रस्थापित करता येईल यावर आम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे. पुनश्च या बहुआयामी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि समतेसाठी आणि राजर्षी शाहू महाराजांप्रती तसेच या समाजातील प्रत्येक तळागाळातल्या नागरिकांना अभिप्रेत असणाऱ्या विचारांसाठी आपण सर्व एकत्रित जोमाने कार्य कराल असं मी अपेक्षा ठेवतो. आणि या जयंतीनिमित्त पुनश्च खानदेश टॅलेंट या यूट्यूब चॅनलचे आभार मानतो. मला आपण सर्वांनी या ठिकाणी उपलब्धता मिळवून दिली आणि हे विचारमंच उपलब्ध करून दिलं याबद्दल ऋणी आहे. धन्यवाद.